मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन माहिती, नवीन अपडेट समोर निघून आलेली आहे लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, ही अपडेट काय आहे आणि कशा संदर्भात आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, महिला व बालविकास विभागाच्या वतीने खऱ्या अर्थाने स्पष्ट करण्यात आलेलं आहे पत्राच्या द्वारे, ज्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करिता शेवटची संधी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करिता अजून एक संधी, या मथळ्याखाली काही विशिष्ट चॅनलवर, ज्यामध्ये पत्रामध्ये त्या चॅनलचं नाव सुद्धा आहे, टीव्हीवरील चॅनल, सोबतच इतर माध्यमं जे आहेत, वृत्तपत्र, त्यांचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे या पत्रामध्ये की या चॅनलवर, या वृत्तपत्रांमध्ये या प्रकारच्या या मथळ्याच्या संदर्भातली एक बातमी प्रसारित करण्यात येत आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाडक्या भगिनींना केवायसी करण्याकरिता अजून एक संधी मिळाली आहे. परंतु महिला व बाल विकास विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे या पत्राद्वारे की अशी कुठलीही अपडेट महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात आलेली नाहीये, कुठलीही अशी संधी देण्यात आलेली नाहीये. आणि या संधीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या भगिनींना जिल्हा महिला विकास विभागामध्ये कागदपत्र जमा करावयाची आहेत आणि तेथून केवायसी करायची आहे. जी गोष्ट साफ खोटी आहे. या गोष्टीचा नकार महिला व बालविकास विभागाच्या वतीने पत्राद्वारे 19 तारखेलाच, म्हणजे रोज मंगळवारला देण्यात आलेला आहे लाडक्या भगिनींनो. त्यामुळे मी या अगोदर सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की असं कुठलीही अपडेट नाहीये, कुठे जाऊन सुद्धा फायदा नाही, कुठे जाऊन सुद्धा शक्य नाहीये आणि ते होणारच नाही. ज्यावेळेस महिला व बालविकास विभागाच्या वतीने या योजनेची केवायसी सुरू होईल किंवा केवायसी दुरुस्ती करिताचा पर्याय दुरुस्ती करिता परत एकदा सुरू होईल, त्यावेळेस या विभागाच्या वतीने सर्वांना कळवण्यात येणार आहे. तोपर्यंत घाईगडबड करू नका, संभ्रमामध्ये राहू नका. मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचशा लाडक्या बहिणी मला भेटल्या आणि त्यांनी मला प्रश्न केला की केवायसीची काय अपडेट आहे. त्यांना मी सांगितलं, जून महिन्यामध्ये केवायसी करिता पोर्टल सक्रिय होऊ शकते, सुरळीत चालू शकते, एक संधी देण्यात येऊ शकते जून महिन्यात, कुठे जायची आवश्यकता नाहीये. त्यावेळेस त्या लाडक्या बहिणीने प्रश्न सुद्धा विचारला आणि त्या लाडक्या बहिणीनेच मला उत्तर दिलं की नाही नाही, आम्ही तर सांगितलं, आम्हाला तर अमुक व्यक्तीनं सांगितलं की बस आता केवायसी सुरू झालेली आहे. मग आता मला सांगा, ह्या ज्या संभ्रमावस्था, ह्या ज्या अफवा आहेत, या अफवांमुळे खूप जणांना त्रास होत आहे, मनामध्ये रोष निर्माण होत आहे. आणि ज्यांना ज्यांना शक्य होत आहे त्या लाडक्या बहिणी मग जिल्हा महिला विकास विभागाकडे, त्या कार्यालयाकडे धाव घेत आहे, तिथे गर्दा करत आहे, तिथे जमाव करत आहे. आणि त्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने ज्या महिलांकरिता, इतर योजनांकरिता, या योजनेकरिता जी कामे आहेत ती कामे पेंडिंग पडतात, रखडतात, तिथे पूर्ण दिवस जात आहे, वेळ आहे, धिंगाणा होत आहे. या सर्व गोष्टीकरिता महिला व बालविकास विभागाच्या वतीने थेट पत्रच काढण्यात आलेलं आहे आणि योग्य ती कार्यवाही सुद्धा करण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींनो. याकरिताच मी एक दोन जणांनी हे सुद्धा विचारलं की आता विश्वास कुणाकुणावर ठेवायचा. आता हे साहजिक आहे, सर्वच जण काही सोशल मीडिया किंवा अँड्रॉइड मोबाईल किंवा युट्यूब पाहत नाहीत, परंतु आता बरेचशा जणांकडे असं झालेलं आहे की ते 5-5, 10-10 हजारापर्यंत जे मोबाईल घेत आहेत, जे जनसामान्य आहेत, नागरिक आहेत, कुठे ना कुठे कमी शिक्षित आहेत, मजूर वर्ग आहेत, परंतु त्यांना ते स्पष्ट लक्षात येते ताबडतोब की हा व्हिडिओ खरा की खोटा, हा व्हिडिओ कधीचा आहे आणि या व्हिडिओमध्ये किती पेपराच्या कटिंगची, चॅनलच्या कटिंगची जोडजाड केलेली आहे. त्यांना समजून घेणं, त्यांना विश्वास ठेवणं, अविश्वास ठेवा की विश्वास ठेवा, हे त्यांना कळायला थोडीशी अडचण जाते मित्रांनो. त्यामुळेच महिला व बालविकास विभागाच्या वतीने हे पत्र काढण्यात आलेलं आहे आणि हे पत्र सर्वदूर प्रसारित करण्यात येत आहे. आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या या व्हिडिओमध्ये सुद्धा हे पत्र तुम्हाला वाचण्याकरिता मिळून जाईल लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो की परत एकदा तुमच्या राहिलेल्या ई केवायसी संदर्भात आणि चुकलेल्या ई केवायसी संदर्भात तुमचा जो संभ्रम होता तो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमचे जे प्रश्न होते त्या प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही या व्यतिरिक्त तुमचे कुठलेही काहीही प्रश्न असतील, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आता राहिला ज्या लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याच्या अनुदानासंदर्भातला, वितरणासंदर्भातला विषय, म्हणजे त्यांचे रखडलेले जे अनुदान आहे त्या संदर्भात सुद्धा आपण कालच एक शासन निर्णयाच्या द्वारे व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास मला वाटते सर्वात अगोदर आपलाच व्हिडिओ आलेला होता शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या नंतर, ज्यामध्ये स्पष्ट निधीचा उल्लेख आहे, बजेटमध्ये पूर्ण वर्षभराच्या निधीची तरतूद कशी करण्यात आलेली आहे त्याचा उल्लेख आहे, मार्च आणि एप्रिलच्या निधीचा सुद्धा उल्लेख आहे. त्यामुळे आता ताबडतोब आज असो, दुपारून असो की उद्या सकाळपासून काय असो ना, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र ज्या लाभार्थी माता भगिनी आहेत, ज्यांचं मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचं अनुदान थकलेलं आहे, आलेलं नाहीये, ते वितरण होण्याकरिता परत एकदा सुरुवात होणार आहे लाडक्या भगिनींनो.
तर लाडक्या भगिनींनो, आशा करतो नेहमीप्रमाणे मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत जी गोड अपडेट, दिलासादायक बातम्या, महत्त्वाच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतो, त्या तुम्हाला नेहमीच विश्वासार्ह वाटतात, आवडतात. त्याप्रमाणेच या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती सुद्धा तुम्हाला नक्की विश्वासार्ह आणि उपयोगी ठरेल. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम लाडक्या भगिनींना ही महत्त्वाची माहिती, संभ्रम दूर करणारी केवायसी संदर्भातली आणि अनुदानासंदर्भातली जी अपडेट आहे ती त्यांना सुद्धा मिळावी, याकरिता या व्हिडिओला नक्कीच त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा आधार मिळेल, ही अपडेट मिळेल, त्यांचा संभ्रम दूर होईल, ते गोंधळामध्ये पडणार नाही लाडक्या भगिनींनो. आणि तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर केल्याच्या नंतर, पोहोचवल्याच्या नंतर नक्कीच तुमची सुद्धा त्या लाडक्या बहिणी आभार मानतील लाडक्या भगिनींनो. तर लाडक्या भगिनींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि मी नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या अखेरला सांगतो त्याप्रमाणे अजून एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद लाडक्या